जनता टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। स्मार्ट सिटीच्या ठाण्यात कोपरी झाली उपरी, लाखो रुपये हवेत विरले। तुटलेली ओपन जिम, बेशिस्त पार्किंग आणि अस्वच्छतेच्या विळख्यात कोपरीचा श्वास गुदमरला। स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि उत्तम नागरी सुविधा अशा आकर्षक घोषणा करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या दाव्यांची कोपरी परिसरात अक्षरशः पोलखोल होताना दिसत आहे। उकिरडे, वाहतूक कोंडी, गायब झालेल्या कचरा पेट्या आणि तुटलेली ओपन जिम आणि बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून एकेकाळी स्वच्छ आणि शांत म्हणून ओळख असलेल्या कोपरी परिसर आज घाण आणि अस्वस्थतेच्या विळख्यात अडकलाय। बाराबंगला, कोपरी रेल्वे स्टेशन परिसर, अष्टविनायक चौक, शाळा महाविद्यालय परिसर, बँक आणि सरकारी कार्यालय असल्याच्या भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे। अनेक ठिकाणी उकिरड्यांतून दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। पावसाळ्याच्या तोंडावर उभी परिस्थिती असल्याने साथीच्या रोगांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे कचरा डबे अनेक ठिकाणाहून गायब झाले। काही ठिकाणी फक्त लोखंडी स्टँड उभे असून कचरा थेट रस्त्यावर फेकला जातोय। नागरिकांचा प्रश्न आहे की कचरा पेट्या गेल्या कुठे आणि त्याची जबाबदारी कोण घेणार। कोपरीतील वाहतूक कोणतीही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाले असून पादचाऱ्यांना चालणंही कठीण झालंय। विशेषतः बाराबंगला रेल्वे स्टेशन परिसरात वाहनांचा अक्षरशः गोंधळ उडताना दिसतोय। याबरोबर नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या ओपन जिमची अवस्था तर अधिकच बिकट आहे। अनेक व्यायाम साहित्य तुटलेले, खराब झालेल्या अवस्थेत आहे। तर अष्टविनायक चौकातील ज्येष्ठ नागरिक विनायक कट्टाही वाहनांच्या विळख्यात सापडलाय। त्यामुळे एका बाजूला स्वच्छ ठाण्याचे फलक आणि दुसऱ्या बाजूला उकिरडे हे शहराचे खरे चित्र बनणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने आधी कोपरीत फिरून वास्तव पाहावं। उकिरडे, वाहतूक कोंडी, गायब कचरा पेट्या आणि तुटलेल्या सुविधांमुळे नागरिकांचे जगणे कठीण झालंय। पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा संताप आणखी वाढेल असे चेंदणी कोळीवाडा येथील नागरिक यांनी स्वप्नील गोळी यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, ठाणे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।